येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नाशिक रोड येथील सेलिब्रिटा रिसॉर्ट या ठिकाणी नाशिक, दिंडोरी, धुळे येथील लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे हे कार्यक्रम व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकले नाही, मात्र त्यांनी आयोजकांच्या वतीने आयोजित दूरध्वनीद्वारे सदिच्छांचा स्वीकार केला आणि कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। यावेळी माधवी शिरसाट, संगीता पवार यांच्या हस्ते खासदार शोभा बच्छाव यांचा, तर BY पगारे यांच्या हस्ते खासदार राजाभाऊ वाजे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या प्रसंगी संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले। राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, ज्येष्ठ नेत्या इंदिरा आठवले, शिवसेना उद्धव ठाकरे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल ताजनपुरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, अतिरिक्त सहकार आयुक्त मनोहर त्रिभुवन, माजी नगरसेवक रमेश जाधव, डॉक्टर दिनेश बच्छाव, सेवानिवृत्त ACP लता दोंदे तेलुरे, सेवानिवृत्त DSP BG गोपाळ आदींसह असंख्य सामाजिक राजकीय नेते, कार्यकर्ते, संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी BY पगारे लिखित भारताचे संविधान काव्य रूपात सहकार संस्था निवडणूक मार्गदर्शिका या पुस्तकांचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। या सत्कार समारंभाचे आयोजक, संविधान सन्मान समितीचे संयोजक, सेवानिवृत्त सहकार अधिकारी भारद्वाज तथा BY पगारे यांनी शासकीय सेवेच्या माध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहकार सेलच्या माध्यमातून केलेली जनसेवा बघता त्यांना देवळाली विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे अशी भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केली। प्रामाणिक विनंती आहे, हा जर गरीब कुटुंबातला एक सर्वसामान्य अधिकारी जर या देवळाली मतदारसंघाचं जर नेतृत्व करेल तर तुम्हाला त्याचा पहिला आशीर्वाद तुम्हाला मी स्वतः द्यायला येईल। आम्ही पवार साहेबांशी तुमचे चांगले संबंध आहेत, तुम्ही जर केलं आणि वाजे साहेब तुमच्यासाठी या तालुक्यातली, या जिल्ह्यातली गोरगरीब जनता अतिशय उत्कटेने बघत होती। मी तुम्हालाही विनंती करेल की साहेब, उद्धव साहेबांना तुम्ही विनंती करा की एक माझ्यासाठी जर चमत्कार घडला तसा त्या देवळाली मतदारसंघामध्ये मी BY पगारे साहेबांचं नाव ऐकलंय, अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही शब्द टाका आणि आम्ही जबाबदारी घेतो, या माणसाला खासदार केल्याशिवाय, आमदार केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय भारत। BY पगारे यांना उमेदवारी मिळाल्यास आनंदच होईल अशी भावना खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली। प्रथमतः मी पगारे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला बोलवलं, आपल्या सर्वांच्या समक्ष आमचा सत्कार केला आणि एक नवीन संकल्पना मी याच्यातून पाहिली। आजपर्यंत मी ऐकत आलो होतो की संविधान बचाव समिती, परंतु पगारे साहेबांची संविधान सन्मान समिती आहे आणि मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाची। जर आपण संविधानाचा सन्मान केला, आपल्या राज्यघटनेचा सन्मान केला तर मला वाटतं बचाव करण्याची आवश्यकता राहणार आणि म्हणून या नावाबद्दल मी आदरणीय पगारे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक नवीन संकल्पना, कल्पना त्यांनी उचलून धरली आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती राबवायची आहे। खासदार शोभा बच्छाव यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले। BY पगारे साहेबांचे मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी भारताचे संविधान हे जे पुस्तक आहे हे काव्य रूपामध्ये या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे आणि आज त्याचं प्रकाशन देखील
आपण या ठिकाणी केलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण जगामध्ये उच्च ठरेल असं संविधान आपल्या देशाला दिलं आणि त्यानंतर संपूर्ण देशाचा कारभार हा संविधानाच्या माध्यमातून आजपर्यंत आणि इथून पुढे देखील हा सुरू होणार आहे. या सत्कार समारंभाचे आयोजक BY पगारे यांनी आपली भूमिका या प्रसंगी मांडली. नमस्कार. आज या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या वतीने माननीय खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्छाव, माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार सोहळा समितीच्या वतीने आज आयोजित केला होता आणि या सोहळ्यास उपस्थित सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि या नाशिक नगरचे सर्व नागरिक उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने या देवळाली मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली, परंतु या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक येत्या 30 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यातून सर्वप्रथम त्या पक्षाचे जागा निश्चित होतील आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल. त्यामुळे पुढील 15 दिवस या मतदारसंघात जास्तीत जास्त जनसंपर्क करण्याचा माझा या निमित्ताने प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास करून सर्व मतदारापर्यंत पोहोचून जे काही पक्षाच्या माध्यमातून सर्वेक्षण होईल त्यात जास्तीत जास्त वरचा क्रमांक कसा येईल याबाबत मी उद्यापासून पुढील कामास सुरुवात करणार आहे. आज सर्व उपस्थित मान्यवर आणि या मतदारसंघातील सर्व नागरिक, पत्रकार बंधू भगिनी यांचे पुन्हा एकदा मी या निमित्ताने आभार मानतो. यावेळी संविधान सन्मान समिती नाशिक जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.